इथं बघायला आलेली पाऊस पडतो बघा, तरी पण गरम होते. आला बाबा पाऊस. चला मस्त पूजा करून झाली माझी. देवा वगैरे घासला मी आता मस्तपैकी. चला तुळशीत लावून येते अगरबत्ती. आता तिथं मी टाकायला घेतलेलं आहे जवळा, त्याच्यात तेल, लसूण आणि मिरची टाकली. इकडं हा आहे जवळा, इथं चहा ठेवला आहे. आणि आता याच्यात टाकायचा हळद, मीठ, मसाला, मटण मसालासुद्धा टाकू शकता. आपण टाकूया पहिला गॅस बारीक. याच्यात गेली हळद, याच्यात गेलं मीठ चवीपुरतं, आणि मग तिखट पाहिजे तसा मसाला. मटन मसाला चम्मचच राहील. आता गरम व्हायला लागला नाही, डेंजर गरम व्हायला लागला आहे. पाऊस पडला लगेच बंद झाला, काहीतरी अर्धा एक तास पडला आणि लगेच बंद झाला. तर आता कडक ऊन पडलं आहे मस्तपैकी, आणि त्याच्यात भयंकरवाला गरम होतं आहे. म्हणजे एक दिवस रेग्युलर पडला ना पाऊस तर थंडावा वाटेल, पण बिलकुल थंडावा नाही, गरम होते. उलट त्याला झोपवते. 11:15 वाजले. ओमाय ओमाय ओमाय, शुभेच्छा शुभेच्छा. ओमाय ओमाय घ्या शुभेच्छा घ्या. बड्डे उद्या. आज कुठल्या शुभेच्छा तुझ्या? आज 1 तारीख आहे. येड लागलेली बाय बोलतात ना ते हीच. कामाला नसतो गेलो मी, 1 तारखेला सुट्टी करतो मी. पचका झाला पचका. मला असं वाटलं 1 तारीख आहे काय रे देवा. आज 31 तारीख आहे. काय खरं नाही. आज आमचा आणलेला आहे पाया. माझा झालेला आहे पचका. मला वाटलं आज 1 तारीख आहे. 1 तारखेला आईंचा आणि बाबांचा बड्डे असतो. एवढा पाया मस्त बनवते. आता मला नाही आवडत आता, म्हणजे ना इच्छा नाही होत अशी खायची. मला बनवायचा रस्सा खायचा. इकडं पायाचं कालवण टाकते. इकडं वड्यांची तयारी चालली यांची. तर बहुतेकांना रेसिपी माहिती असेल, मी एखाद्या ब्लॉगमध्ये दाखवलं आहे, पण तरी पण थोडक्यात सांगते. भाजलेलं खोबरं घेतलेलं, भाजलेला कांदा घेतलेला, मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर घेऊन त्याची पेस्ट केलेली, आणि मग ती तेलामध्ये भाजलेली. तेजपत्ता टाकलेला, त्याच्यात अख्खी वेलची टाकली, थोडंसं काली मिरी टाकली आणि दालचिनी टाकली, आणि मग तेलात मस्तपैकी ग्रेव्ही भाजून तर पाया टाकले. पाया तर आम्ही
काय म्हणतात त्याला शिजवून घेतलेले, त्याच्यामुळे डायरेक्ट टाकले. आता मस्त 2-3 उकळी यायच्या आणि आपल्याला पाहिजे तसा रस्सा ठेवायचा आणि कोथिंबीर टाकून बंद करायचं. तर अशा पद्धतीने माझी रेसिपी ही झालेली आहे इथं बनवून. आणि दोघींचं तिकडं चाललेलं वडं बनवायचं. बाबांना वडे घ्यायचे होते, कोंबडी वडे ते. तर मग त्या दोघी ते करत होत्या, मी हे करत होती. तर अशा प्रकारे आमचं जेवण झालं. नाही बसले मी जेवायला. वडे बनवलेत, म्हणजे असे वडे बाबांची फरमाईश होती वडे बनवा, म्हणून आम्ही वडे बनवले आईने आणि मी. दीपाली चालली थोडी घरी, तिच्या मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी आहे तर. आणि आता मी जेवण घेतलं आहे. अंड बॉईल केलं बघा, आणि अंड बॉईल करून घेतले मी. पायाचा रस्सा घेते फक्त, पायाने फक्त. त्याच्यामुळं आता मी भाकरी झालेले आहेत माझ्या आत्ताच. तुझं काय चाललंय? तुझी बॉटल भरून ठेव. थोडीशी भांडी लावून घेतली, आता ही होतील ती नंतर घासते. त्याच्या अगोदर कलेजी आणलेली आहे, ती कापून घेते. हे बनवायचं आहे, तर आता मी हे कापते. पहिला थंड पाणी पाहिजे. अवतार असं झालं, असं वाटतं कधी शाळा चालू होते. चला जाऊ, ये उतर याच्यावर उतर. चल बाहेर जाऊ, उतर. दे ना. काय देऊ? ते औषध. हे गपरा, कोणी सांगितलं तुला? पप्पा बोलले का? हा. कसं उतरणार नितेश, कसं उतरणार? नको, तुला भूक लागतंय, तू गपरा. ये चल नितेश, चल बबरू, चल. कपरे गौरांचा अवतार बघा. नुसतं टीव्ही बघा, खेळा. ए चल बबरू, चल. मी चालली. अरे मी चालली बघ. अच्छी जरा उतरायला शिकवते बेडवर, म्हणजे पडणार नाही. गौरांश सोडतो ना, गौरांश थांब, त्याला उतरायला शिकवायचं आहे मला. ये चल, तू चल, मी चालली. या ये चल. बाजू हो गौरांश, आता तू गौरांश बाजू हो. हां ये असं राहायचं बघ, असं. हां इकडं व्हायचं, असं व्हायचं शोनू. हे बघ असं. हां ये खाली. ए बबडो, ये खाली. हां ये खाली. बघ तो वरतीच चाललाय. अरे सोड, त्याला वाटलं मी पडेल म्हणून. कसं पकडलंय चादर. अरे बाबा, खाली उतरायचं आहे आपल्याला. चल. हां चला खाली. तो वरती येतोय, तो आला खाली. असं खाली यायचं. पडायची टेन्शन नाही, म्हणून मग त्यांना जरा शिकवते खाली कसं उतरायचं. चला 7 वाजायला आले, मला दिवाबत्ती करू दे. चल, एक पार्सल मागवलेलं मी, ते आता मला रिटर्न करायचं आहे. कलर माझ्यावर चांगला नाही वाटत म्हणून. आता झोप आली याला. गौरांश टी-शर्ट काढ, हात पाय धुजा. परत कसा परत अय्यो. बघा ना, बरोबर त्याला रस्ता माहिती होता. ए नित्य आहे, ए नित्याच आहे. गामाटला बघ किती. नवीन खेळ.
कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे ए कोण आहे कोण आहे ए नीतू अय्यो काय खेळ ग आला 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 मंडळी थोडीफार कामं उरकलीत माझी तर आता जाऊन बाहेर बसते. माझी चप्पल कुठं गेली इकडून इकडची चप्पल काय माहिती सफेदवाली चप्पल बघितली का माझी नाही कुठे गेले त्या साईडला आहे का कोणी नेली काय माहिती झाला ना माझी आहे माझी दुसरी यांची आहे ना तर बाहेर नेते मी तुला थोडंसं चलो नाही तर इथं घेतलेला मी ओटा पुसायला उद्या होतं सोमवार आणि आम्ही खात नाही दीपाली आणि मी तर त्याच्यामुळं मी स्वच्छ ओटा पुसते असं पण पुसते पण कधी कधी दीपाली पुसते म्हणजे रोज दीपाली पुसते मी कधी कधी पुसते तर आज ते बाहेर गेले म्हणून मी पुसल्या सगळीकडं साबणाने घासून घेतलं आणि मग स्वच्छ पुसायला घेतलं. तर भांडी अगोदर माझी घासलेली होती पण ही लोकं होती जेवायची दोघं तिघं तर मग त्यांची थोडीशी राहिलेली तर ती आई बोलले की मी घासते तो बघ त्याच हे कर आणि मला नित्यांशला सुद्धा भरवायचं होतं आणि हॉलमध्ये सुद्धा झाडू मारायचं होतं त्याच्यामुळे 2-3 कामं माझी होती. मेन तर नित्यांशला भरवायचं राहिलेलं माझं म्हणून मग आई बोलल्या की मी थोडीशी ती घासून घेते. ताई पण अशा मदत करतात जर मी नसले तर दीपालीला करतात दीपाली नसली तर मला करतात म्हणजे एकमेकीला मदत करतात त्या. तर आजचा व्लॉग इथंच एंड करते मी. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.